हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. उपवासाची साबुदाण्याची थालीपीठे तर आपण नेहमीच खातो, पण आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे साबुदाण्याच्या थालीपीठाची, ती आपण कधीही करू शकतो. सर्वप्रथम आपण चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, छोटासा लहान आल्याचा तुकडा, लसूण पाकळी, जिरे, दही, कोथिंबीर आणि साखर, मीठ. हे सगळं मिक्सर जारमध्ये आपण अगदी बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण थालीपीठाची तयारी करायला घेऊया. ह्यासाठी मी रात्रभर भिजत घातलेला 2 वाटी साबुदाणा हा घेतलेला आहे. साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालून जाणार आहे. आता ह्यात आपल्याला पुढील साहित्य ॲड करायचं आहे. इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे चिरून घेतलेला कढीपत्ता, त्याचप्रमाणे एक बारीक चिरलेला कांदा, पाव चमचाच किसून घेतलेला आलं, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, मीठ, त्याचप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. सोबतच आपण याला तिखटपणा येण्यासाठी लाल तिखटाचाही वापर करणार आहोत. थालीपीठं मऊसूत होण्यासाठी आपल्याला इथे 2 बटाटे शिजवून किसून ह्याच्यात घालायचे आहेत आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाण्याचा हबका देऊन हे पीठ मळलं तरीही चालणार आहे. ह्यात जे साहित्य वापरलेलं आहे ते ऐच्छिक आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. कांद्याने थालीपीठाला एक खूप छान चव येते, सो कांद्याचा वापर आवर्जून जास्त करा. आता गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि तव्यावर आपल्याला डायरेक्ट थालीपीठं थापून घ्यायची आहेत. तुम्हाला असं जमत नसेल तर आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जसं कापडावर, सुती कापडावर आपण थालीपीठं थापून मग तव्यावर घालतो, आपण तसंही करू शकता. तेल किंवा तुपाचा वापर करून थालीपीठं ही आलटून पलटून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायची आहेत. आता आपण दुसरं थालीपीठ भाजायला घेऊया. थालीपीठ आपल्याला डायरेक्ट तव्यावर पसरवता येत नसेल तर आपल्याला उलाटण्याच्या साह्याने किंवा असला कुठलाही स्पॅच्युला घेऊन मी दाखवल्याप्रमाणे थालीपीठं तुम्ही थापून घेऊ शकता. त्यात मध्यभागी एक होल करून हळूहळू तेल सोडून आपल्याला थालीपीठं थापून घ्यायची आहेत. मी एकाच वेळी इथे तव्यावर 3 थालीपीठं एक एक करून थापून घेतली आहेत. पाहिलीत ना, झटपट होणारी, खायला अतिशय खमंग, वरून कुरकुरीत, आतून नटी फ्लेवर आणि अतिशय सॉफ्ट असलेली गरमागरम थालीपीठं खायला तयार. ही साबुदाण्याची थालीपीठं नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.